नाही नाही नाही, कुठे सापडले नाही आपल्याला पैसे. आपण जे इतके दिवस कोथंबीर विकत होतो ना, त्याचे हे पैसे इतके जमा झालेत. तर रामकृष्णारी मंडळी, मला कधी पैशाचा फ्लेक्स करायला आवडत नाही बरं का, पण हे मेहनतीचे जिथं पैसे येतात ना, त्याचा फ्लेक्स आरामशीर आपण केलाच पाहिजे. आज सकाळी पण आपल्याला 150 कोथंबीरची ऑर्डर होती. आता नेमकी आपली अर्धीच काढून झाली बरं का, त्याच्यामुळे मी काही अमाऊंट डिस्क्लोज करत नाहीये. पूर्ण झाली का मग तुम्हाला सगळं सांगा आपल्याला प्रॉफिट किती झालं, खर्च किती आला होता. 150 कोथंबीरची जी ऑर्डर होती ती मी देऊन आलो होतो. कोथंबीर म्हणलं आता बदकंचन त्यांचं आवरून घेतो. त्यांचं आवरता आवरता काय मजा चालली होती भो त्यांची. त्यांना मी खायला एका ठिकाणी आणि प्यायला एका ठिकाणी ठेवलं होतं पाणी, तर ते इकडून तिकडंच पळत होते. मग तेवढ्यात माझी नजर गेली ट्रॅक्टरवर, तर ट्रॅक्टरच्या टायरातून पाणी गळत होतं. नंतर लक्षात आलं की बाबा त्याचा वॉल आहे ना ढिल्ला राहिला होता. मग थोडं पाणी काढलं, परत त्यात पाणी भरलं, कारण की आज ट्रॅक्टर आहे ना आपल्याला कोथंबीरच्या वावरात घेऊन जायचं होतं. कारण की कोथंबीर जिथं आपण लावली होती ना, तिथं आपण गवार सुद्धा लावली होती आणि त्या कोथंबीरच्या धनाला लय गवत झालं होतं. त्याच्यामुळे ना आपल्याला रोटा पण मारायचा होता बरं तिथं. नेमकी गवारचे झाड पण इतके खेटून होते ना, नळी पण तिथं होती. भीती तर वाटत होती बरं का, पण मारला बोजासा बसा काहीतरी असं झालंय. आता वावर जिथं हिरव्या रांगा दिसतात ना, त्या सगळ्या गवारीचे झाड आहेत. अर्धाच मारून झालाय, कारण की अर्धीच कोथंबीर काढून झाली आहे. सगळी झाली का एकदम ओके मध्ये होईल. आणि नेमकी रोटा मारूनच घरी आलो होतो, तर तेवढ्यात मला फोन आला की बाबा आणखी आहे ना 100 कोथंबीरच्या गाड्या लागू राहिल्यात. मग काय टपाटपा काढताच आम्हाला 6-7 वाजले होते. आता चालेल ह्या देऊन येतो, मला येता येताच रात्र झाली आहे. उद्याच्या सकाळच्या पण काढायच्यात अजून 150.